मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निर्दोष सुटलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांनी खळबळजनक दावा केलेला आहे। भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी तपास अधिकाऱ्यांवर हा आरोप केलेला आहे। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ तसेच आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासोबत इतरांची नावं घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणत होते, असा हा आरोप प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलाय। या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। मुझे टॉर्चर करना ही उनका उद्देश्य था और नहीं, अगर इनके नाम नहीं लेती हूँ जो वो कह रहे हैं तो फिर हम तुम्हें टॉर्चर करेंगे। तो उसमें सभी के नाम आए, मैंने लिखित में सब दिया है। माननीय योगी जी का है, माननीय भागवत जी का है, माननीय सुदर्शन जी का है और इंद्रेश जी का है और कुछ नाम अभी मेरे से ले लिया लेकिन बहुत सारे नाम उन्होंने ऐसे लिए हैं। मैडम चेहरा नहीं दिख रहा। राम जी माधव का नाम लेने के लिए बोला है जी, और भी कुछ नाम है जो मैं अभी भूल रही हूँ जी। लेकिन ये सब करने के लिए उन्होंने हमें टॉर्चर किया जी। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत। रामराजे, खरे तर अतिशय धक्कादायक आरोप म्हणावा लागेल, कारण प्रज्ञासिंह ठाकूर यांनी थेट नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावरतीच आरोप करण्यासाठी आपल्यावर दबाव असल्याचा एक मोठा दावा केलेला आहे। नेमकं किती तथ्य आहे या दाव्यामध्ये आणि ते अधिकारी नेमके कोण आहेत, या संदर्भात आपल्यापर्यंत काही माहिती पोहोचली आहे का? बिलकुल, अधिकारी कोण आहेत हे माहिती पोहोचलेली नाहीये, परंतु दावा की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घ्या, आदित्यनाथ यांचं नाव घ्यावं, राम माधव यांचं नाव घ्यावं आणि त्याचबरोबर मोहन भागवत यांचं नाव घेण्यासंदर्भामध्ये सुद्धा दबाव टाकण्यात आला होता। आणि हा दबाव नेमकं कशासाठी होता, का या प्रकरणामध्ये या संपूर्ण महत्वाच्या नेत्यांना गुंतवायचं होतं, अडकवायचं होतं का, हा उद्देश होता का, हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। कारण पंतप्रधानांचं नाव याच्यामध्ये टाकणं, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं नाव टाकणं, त्याचबरोबर काही पदाधिकाऱ्यांचं नाव टाकणं आणि संघाच्या सरसंघचालकाचं सुद्धा नाव घेणं, म्हणजेच की एक कट होतं का, स्ट्रॅटेजी होती का, पंतप्रधानांना सुद्धा या प्रकरणामध्ये अडकवायचं होतं। आणि जो की सॅफ्रॉन टेररिस्ट असा जो एक वाक्प्रचार जो दिलेला आहे काँग्रेसच्या काळामध्ये, तर त्यामध्ये या संपूर्ण महत्वाच्या नेत्यांना अडकवायचं होतं का? कारण गुजरातमध्ये ते होते, त्यांना ठेवण्यात आलं होतं आणि त्या प्रकरणामध्ये जे अधिकारी आहेत त्यांनी या सर्वच मोठ्या नेत्यांचं नाव गुंतवण्याच्या संदर्भामध्ये दबाव टाकला, अशी माहिती मिळालेली आहे। आता इथून पुढे त्या अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये चौकशी होणार का आणि कारवाई करणार का सरकार, हे पाहावं लागणार आहे। निश्चितच रामराजे, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून सातत्याने घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।